हा साहेब नमस्कार. देवदत्त बोल. आता काय झालंय की मागच्या सेशनच्या वेळी तुम्ही शेतकऱ्यांच्या लिफ्ट इरिगेशनला कनेक्शन मिळण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता हाऊसमध्ये. तसंच आंबेगाव विधानसभा मतदारसंघात धामणी पाडदारा ही गावं आहेत, ह्या वर्षण प्रवर्षणमध्ये येतात. इथं लोकांनी 8-8 किलोमीटर स्वखर्चाने पाईपलाईन करून आणलेले आहेत आणि कॅनलवरून, आणि आता MSEB कनेक्शन देत नाही. तर लोक आता इथं आंदोलनाकरता बसलेले आहेत आजपासून. आता मी आपला फोन स्पीकरवरती ठेवलेला आहे. तर आता ह्या लोकांना कनेक्शन मिळण्याकरता 11 योजना आहेत मोठमोठ्याल्या, आणि जवळपास 200पेक्षा अधिक शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आणि 700 शेतकरी आहेत. आणि तर आता फोन स्पीकरवर आहे. तर इथले आंदोलनकर्ते प्रमुख जे आहेत रवींद्र करंजखेले, माजी पंचायत समिती सदस्य आहेत. तर आपण याच्यामध्ये मदत करावी आणि कनेक्शन कशी लवकरात लवकर देता येईल याकरता उद्या तातडीनं हाऊसमध्ये हा विषय उपस्थित पुन्हा एकदा करावा किंवा आज करावा. आणि आम्ही मुंबईला पण येण्याचा प्रयत्न आहे आमचा. 1 मिनिट बोला आपण सर. सोलर देतात ना ते. सोलर साहेब नमस्कार. नमस्कार. ते सोलरवर करा म्हणतात ना. हो सोलरवर करा म्हणतात. सोलरवर का नाही करत आपण? काय झालं साहेब, ते सोलरवर करायला सोलरवर त्यांनी एक युनिट बसवलं जैन इरिगेशनचं. ते 3.5 किलोमीटरचं आहे, सपाटीवर आहे. तिथं 20ची मोटर बसवली तर 5चं पाणी येतं, फक्त 5च्या मोटारीचं. आणि ते किती वाजता चालतं समजा, सकाळी जर चालू केलं 8 वाजता ऊन पडल्यावर, तर 12 वाजेपर्यंत ते बऱ्यापैकी चालतं. बऱ्यापैकी म्हणजे 20च्या मोटारीला 12 पर्यंत 5-6च्या मोटारीचं पाणी चालतं. 3च्या नंतर एक अर्ध्याच्या मोटारीचं सुद्धा पाणी येत नाही. अशी सध्या परिस्थिती आहे. आम्ही काय झाले साहेब, आमचं गाव आहे दुष्काळग्रस्त गाव आहे, धामणी म्हणून गाव आहे आंबेगाव तालुक्यातलं, लोणी धामणी. तर त्या लोणी धामणी गावामध्ये म्हाळसाकांत योजना म्हणून एक प्रस्तावित योजना होती. आम्ही गेली 20-25 वर्ष ऐकतोय म्हाळसाकांत योजना होणार, आमच्या 7-8 गावांना पाणी मिळणार, असं आम्ही जवळजवळ 15-20 वर्ष ऐकतोय. परंतु ती योजना काही झाली नाही. एका शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर गावातल्या पुण्यातनं रिटायर झाले होते, त्यांनी काय केलं, एक योजना केली 7 किलोमीटरवर, आणि ती योजना सक्सेस झाली. मग आम्ही गावाची ग्रामसभा घेतली आणि सगळ्या गावाने निर्णय घेतला की आपण आता शासनाच्या पैशावर अवलंबून नाही राहायचं, आपण आपल्या पद्धतीने पैसे गोळा करायचे गावात सगळे, आणि आपण पाण्याच्या योजना करायच्या. आता एक योजना सक्सेस झाल्यामुळे अजून 2 योजना सक्सेस झाल्या. मग संपूर्ण गावाने एकत्र येऊन आता 11 योजना केल्यात. त्याला खर्च आहे जवळजवळ 6.5 कोटी रुपये. एका योजनेचा जर खर्च पाहिला तर 70, 80, 75 लाख रुपये खर्च आहे. आणि लोकांनी काय केलं, PDC बँकेतून म्हणजे जिल्हा बँकेतून, शरद बँकेतून, भैरवनाथ पतसंस्थेतून अशी कर्ज काढली. काही लोकांनी बायकांचे मंगळसूत्र विकली, कारण लोकांना वाटत होतं की पाणी आमचे कष्टाळू शेतकरी आहेत, कारण 3 महिन्यातून 1 वर्ष 12 महिने टँकर राहतो गावाला. आणि योजना करून आम्ही 1 वर्ष झाले. आणि आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्हाला काय आमचं गायरान घ्या, तिथं सोलर करा. पण सोलर घ्यायलाही प्रॉब्लेम नाही आहे, आम्हाला जागा पण नाही तिथं सोलर करायला, कारण पाटावर मोटारी ठेवायची. आम्ही शेजारच्या शेतकऱ्यांना 5-5 लाख रुपये दिलेत. आणि असं जवळजवळ आता 1 वर्ष झाले, शेतकरी मेटाकुटीला आलाय. आज अशी परिस्थिती आहे की अजून 5-6 महिने जर गेले, म्हणजे ह्या महिन्यात तर त्या पाणी जर त्या पाईपलाईनला गेलं नाही तर 100% उंदरं कुरतडणार. तुम्हाला पण माहिती आहे साहेब, शेतकऱ्यांची व्यथा आज काय परिस्थिती होईल. आणि ज्यावेळेस उंदरं कुरतडतील त्यावेळेस ते पाईपलाईन संपून जाणार. आणि मग ते जे पैसे आहेत ते भरायचे कसे? लोकांना आत्महत्याच करावे लागणार, दुसरा विलाजच नाही. म्हणजे आम्ही 24 वर्ष शासन पाणी देणार यासाठी रखडलो. आणि आता अशी परिस्थिती आहे का आम्ही आमच्या पैशांनी खर्च केला, शासनाचा 1 रुपया खर्च नाही, वीज द्या. आणि वीज आम्हाला वळसे पाटील डिप्या द्यायला तयार आहेत. ते म्हणतात मी डिप्या आमदार फंडातून किंवा DPC-मधून द्यायला तयार आहे, पण शासन आम्हाला कनेक्शनच देत नाही. जर कनेक्शन नाही दिलं तर त्या डिप्या घेऊन उपयोग काय? तर अशी आमची परिस्थिती आहे. आज आम्ही सुरुवात केली. आम्ही जवळजवळ 8-9 महिने या सगळ्याचा पाठपुरावा करतोय. आम्हाला वळसे पाटलांनी आणि आढळराव पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेलं होतं. तिथं त्यांनी पत्र दिलं, त्यांना अशी परिस्थिती, तुम्हाला जी स्टोरी सांगितली ती त्यांना सांगितली. त्यांनी पत्रावर लिहून दिलं विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी. परंतु विशेष बाबही नाही, काहीच नाही. आता उलट ज्या राहिल्यात ते कनेक्शन पटापट हे आज आलं होते जरक म्हणून, ते तोडायला सुरुवात करतायत. म्हणजे आता आम्हाला फक्त आत्महत्या करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही, अशी परिस्थिती झालेली आहे साहेब. मग आमची अशी इच्छा आहे, तुमचा आम्ही व्हिडिओ बघितला, तुम्ही लक्षवेधी मांडलेली, तुम्ही अजून जर लक्षवेधी मांडली, सरकारचं जर हे सगळं लक्ष वेधून घेतलं, वळसे पाटलांशी जर बोललात तुम्ही, तर आम्हाला साहेब चांगलं होईल. नाही तर आम्ही आता ग्रामसभा घेतलेली आहे. आम्ही 10 तारखेला पाटाचं जे पाणी आहे तिथं जलसमाधी, अर्धनग्न समाधी घेणार आहोत. आणि ते जर ते करून पण झालं नाही तर प्रांत ऑफिसला आम्ही बायका पोरांसकट, जनावरांसकट जाऊन राहणार आहे प्रांत ऑफिसला. त्याला विलाज नाही साहेब दुसरा काय. तर आमची काम करा, हां तुम्ही मला
तुम्ही आता जे बोललात त्याप्रमाणे थोडस एक नोट तयार करून मला पाठवा. चालेल. देवदत्तांच्या व्हॉट्सअपवरून मला पाठवा. मग मी ते उद्या लक्ष देईल आणि मुख्यमंत्र्यांनाही निवेदन द्यायचा प्रयत्न करतो. आता मुख्यमंत्री हे काही झालं तरी सोलर सोडून काय बोलतच नाही. मी त्यांना मागे आमच्याकडे असं 240 हॉर्सपावरच्या मोटरी बसवायचे आणि 9 किलोमीटर पाईप न्यायची आहे. सोलरला नदीला जागा कोण देत नाही ना. हो, सोलरवर तेवढं पाणी चालणार नाही आणि पंपही चालणार नाही. ते तेवढे पंप चालवायचे म्हटल्यावर 20-20 हॉर्सपावरचे 40 नाही 20-20. त्यासाठी मी अगदी विधानसभेत गेलो, MSCBला सांगितलं, सगळ्या गोष्टी केल्या. तर ते काय आहे की मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत की काहीही करायचं नाही या आशयाला. मग साहेब आता आम्ही काय करायचं आता? तुम्ही आता उपोषण वगैरे केलं तर तुम्ही आता लक्षवेधी उद्या टाकू. स्वतः अध्यक्षांना भेटून लक्षवेधी स्वीकारा म्हणून सांगतो. जी पुढच्या आठवड्यात लागू शकते. त्याच्यावर मग आपण आवाज उठवू. मग त्यावेळी मी दिलीप वळसे पाटलांनाही सांगेन की तुम्ही याच्यात भाग घ्या म्हणून. आणि मग आपण जमिनीतला दिलीप वळसे पाटील उद्यापेक्षा तर त्यांची सही घेऊ त्या लक्षवेधीवर आणि लक्षवेधी मांडून बघू काय होते. चालेल साहेब. आता तुम्ही उपोषण वगैरे केलं तर ते काय पंचायत होईल. हे काही दाद देत नाही कधी ते होत नाही. आपल्या लोकांना किती वेळ उपाशी बसवायचं ना. नाही साहेब, आम्ही आज आहे ना फक्त एक दिवसाचं आम्हाला काय होतं, ग्रामस्थांना सगळं एकत्र करायचं होतं. ग्रामस्थ सगळे एकत्र झालेत आणि ग्रामसभा आम्हाला घ्यायची होती गावाची. व नक्की करायचं काय, कारण साहेब आता असं परिस्थिती आहे का आत्महत्याच करावी लागेल. कारण दुसरा पर्याय तुम्ही सांगा, वर्षभर एखाद्या गरीब शेतकऱ्यावर जर 5-5 लाख रुपये कर्ज फेडायचं म्हणलं तर त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही. कारण पहिलेच कर्जाच्या खाईत सगळी लोक आहेत. त्याच्यामुळे आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्यायच नव्हता. ठीक आहे, आंदोलन आज केलं पण उपोषण वगैरेला बसवू नका. विधानसभेत मांडून दाद मागायचा प्रयत्न करू. आमच्या गावाच्या नावानिशी साहेब लक्षवेधी मांडा. तुम्ही वळसे पाटलांशी बोलाच, त्यांना सगळी स्टोरी माहिती आहे. चालते. एक मिनिट निकम साहेब. हॅलो. हां मी डिटेल पाठवतो. शनिवारी आहे का तुम्ही मुंबईला? अरे ठीक आहे, तुम्हाला हे निवेदन तयार करून पाठवतो. ओके, थँक्यू. हां हां हो विचारतो. ठीक आहे, ओके, थँक्यू. कोण म्हणतं देत नाही. पाणी आमच्या हक्काचं, वीज आमच्या हक्काची. केलं का निवेदन केलेलं? तुम्ही ऐकलं नाही का? ही 2 आहेत. कोणत्या? कनेक्शन कट करायचं तू करून बघ म्हणा. काय करणार? हॅलो, देवदत्त निकम बोलतो. हॅलो, सांगा म्हणा, लोक कट करून देत नाही. कट करू नका, विनाकारण आता तिथं आंदोलनाला लोक बसलेत आणि त्याच्यात तुम्ही वीज कनेक्शन तोडवण्याचा प्रयत्न करू नका. लोक पोलला बांधून ठेवतील. लोक टेन्शन मध्ये मस्त. कुठपर्यंत ठीक. जयंत पाटील काय म्हणतात? जयंत पाटलांना फोनवरती असं म्हटले की मी लक्षवेधी मांडतो. तुमच्यासारखंच म्हणजे धामणीसारखीच परिस्थिती त्यांच्या गावामध्ये सुद्धा, त्यांच्या तालुक्यामध्ये सुद्धा, पलूस तालुक्यामध्ये आहे. त्याच्यामुळं
त्यांनी पाठीमागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी लक्षवेधी मांडली होती. आता धामणीचं पर्टिक्युलर नाव घेऊन लक्षवेधी मांडतो. वळसे पाटलांशी ते बोलणार आहेत. म्हटले मी वळसे पाटलांशी बोलतो आणि वळसे पाटील आणि मी दोघं मिळून आज अध्यक्षांना निवेदन देतो आणि उद्या किंवा ज्यावेळेस अध्यक्ष सांगतील विधानसभेचे त्यावेळेस आम्ही लक्षवेधी मांडून तुमचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. शासनाचं धोरण आहे, सगळेच आमदार म्हणतात की सोलरवरती ऐवजी या मोठ्या ज्या मोटारी आहेत 20-25च्या त्यांना वीज कनेक्शन द्या. पण मुख्यमंत्री आडून बसलेत, त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांना आम्ही मनवायचा प्रयत्न करतो असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिले. मुख्यमंत्र्यांकडून प्रॉपर माहिती जात नाही का? म्हणजे ठीक आहे धोरण असू द्या तर त्याच्याप्रमाणे आउटपुट मिळत नाही. नाही, मुख्यमंत्र्यापर्यंत प्रॉपर माहिती आम्ही दिली. मी स्वतः होतो, आमचे सगळे 15-20 तुम्ही शेतकरी. नवापूर राज्यात जयंत पाटील साहेब काय म्हणतो की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं आहे का सोलरने त्या ठिकाणी हे तुम्हाला इलेक्ट्रिक कनेक्शन मिळणार नाही, सोलरवर चालवा तुम्ही. सोलरवरून पाण्याचा डिस्चार्ज एवढा मिळत नाही. हे प्रॅक्टिकल सीएमला मिळेल. हो सीएम पर्यंत पोहोचलं नाही. नाही, अधिकारी चुकीचे जातात. नाही सगळं त्यांना माहिती पोहोचत नाही असं काही नाही. अधिकाऱ्यांना माहिती, अधिकाऱ्यांचंच म्हणणं आहे का सोलर चालू शकत नाही फील्डवरच्या इथल्या, कारण हे पंप मोठा येत आणि हेडचे आहेत. मग जर समजा सोलरवर चालतं तर तुम्ही जल जीवनच्या योजनेत त्याला काय कनेक्शन दिलं, तिथं काय सोलर नाही करत, त्यांना माहिती. परंतु शेतीच्या बाबत हे पूर्णपणे चुकीचं धोरण आहे सरकार. याच्यात हे नावात हे शनिवारचं काय नाही. आज पूर्ण धामणी ग्रामस्थांच्या वतीने शासनाच्या वीज न देण्याच्या धोरणाच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत. आज या वीज कनेक्शन न देण्याच्या गोष्टींमुळे आमच्या शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. गेले 8 महिने आम्ही लाईन करून बसलेलो आहोत, पण वीज न मिळाल्यामुळं आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. पाणी नसल्यामुळे आम्हाला शेतीत काही उत्पन्न करता येत नाही. माझ्यासारख्या महिला भगिनी आहेत, रोजगारासाठी त्यांना बाहेरगावी जायला लागतं. स्वतःची शेती असताना त्यांनी का म्हणून बाहेर जायचं? तर ह्या गोष्टीसाठी मी महिला प्रतिनिधी म्हणून मी आज या आंदोलनात सहभागी झालेला आहे. सकाळीही आमच्या माता भगिनी आल्या होत्या, त्याही सहभागी आहेत याच्यामध्ये. आणि आमचं फक्त म्हणणं हेच आहे की आम्ही त्यांचं सोलरचंही मान्य केलं. आम्ही तिथं जारकरवाडीमध्ये तो प्रयोग करून बघितला कॅनलवर, पण तेवढ्या हॉर्स पॉवरनी येत नाही आहे पाणी आणि सक्सेस नाही होते ही गोष्ट. तर आम्ही हा 8 तास सोडून द्या शासनाला, आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत या आंदोलनाच्या माध्यमातून. आणि आम्हाला वीज कनेक्शनच पाहिजे, आम्ही ह्यासाठी आग्रही आहोत आणि हे झालंच पाहिजे. पाणी सिजनल मिळणार ना? हां, कालवेला पाणी 2 आवर्तन येतात, 2-3 तेवढ्या याच्यातच. हां, 3 आवर्तन 60 दिवस. दिलंच पाहिजे.